आपण लहानपणी राजस्थानची एक चळवळ चिपको मुवमेंट हे आपल्याला अभ्यासाला होते आणि आपल्याला त्यावेळेस खूप छान वाटायचं की किती खतरनाक त्या महिलांनी पावलं उचलले होते की झाडं आम्ही तोडू देणार नाही यासाठी. मंडळी, महाराष्ट्रामध्ये आता सध्या तशीच वेळ आलेली आहे. हायवेच्या नावाखाली म्हणा, कॅरॉलच्या नावाखाली म्हणा, कुंभमेळ्याच्या नावाखाली म्हणा, अनेक ठिकाणी वृक्षाची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. याचं पर्यावरण विभाग अशा वेळी वन विभाग नेमका कुठे जातो हे काही पता लागत नाही. एका बाजूला मोदी सरकार झाडांची आई वृक्षमाता म्हणून आलूमार्दा थिमक्का यांना पद्मश्री अवॉर्ड देते, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 8,000 झाडं लावली. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचंच सरकार, त्यांचेच मुख्यमंत्री, त्यांचेच कुंभमेळा मंत्री नाशिकमध्ये त्यांच्या स्वागतासाठी त्यांना 1800 झाडं तोडत असतील तर हे लोक किती दुपट्टी आहेत याचं हे एक उदाहरण आहे की संघानेही आत्ता या 100व्या वर्षामध्ये काहीतरी प्रत्येक घरामध्ये 5 दिवे लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच्यापैकी एक दिवा जो आहे तो पर्यावरणाचा आहे. तर माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन हेही त्या संचलनाला होते त्यांच्या पुढच्या पिढीला घेऊन. तर त्यांना माझं हे विचारणं आहे की संघाचं तरी म्हणणं ऐका तुम्ही पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. एक दिवा तुम्हीच लावा ना तुमच्या घरी. संघ आणि भाजपा ही कशा प्रकारे दिशाभूल करते हे बघा. आता संघाने 5 दिव्यापैकी एक दिवा लावायचा संकल्प केलेला आहे, तर मग संघ भाजपाला का बोलत नाही? संघ गप्प का आहे? म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांना ह्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माहीत होतात आणि सोशल मीडियातच ह्या गोष्टी आहेत. कारण बाकीचा जो मीडिया आहे, बाकीचे जे सगळे न्यूज चॅनल्स आहेत हे या सरकारने विकत घेतलेले आहेत. हे या सरकारचे पाळीव कुत्रे झालेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून जनजागृती करा. ज्यांना वाटते की आपण बोलू शकतो त्यांनी आपला आवाज उठवा आणि बोला. कारण बोलणे, विरोध करणे हे जिवंत माणसाचं लक्षण आहे.